रोजच्या आयुष्यात ऑफिसला जाताना कॉलेजला जाताना आपण सतत एकसारखेच कॉम्बिनेशन्स घालून जातो। तो पिंक टॉप घातला आणि त्याच्या खाली जीन्स घातली आहे वगैरे, पण तुम्हाला पण युनिक कॉम्बिनेशन्स घालायला आवडत असेल आणि युनिक कॉम्बिनेशन्स कुठले कुठले घालू शकतो आणि कुठले छान दिसतील हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। खूप छान टिप्स देणार आहे मी, तर नक्की पहा। तसंच तुमच्या अंडरटोन नुसार तुम्हाला कुठले कॉम्बिनेशन सूट करतील हे देखील मी आज सांगणार आहे। त्याचबरोबर ते कॉम्बिनेशन्स कसे छान क्लासी दिसू शकतात, एक्सपेन्सिव्ह दिसू शकतात, पण ऍट द सेम टाइम बजेटमध्ये असतील हे नक्कीच सांगणार आहे। तसंच कलर अनालिसिस आणि सायकोलॉजीचा वापर करून हा रिसर्च मी तुमच्यासाठी केलेला आहे, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुमचा अंडरटोन कुठला हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी लास्ट टाइमच एक व्हिडिओ केलेला आहे, तो मी इथे टाकतेच आहे, तर तो नक्की आधी पहा आणि तुमचा अंडरटोन ओळखा आणि त्याबरोबरच हा व्हिडिओ नंतर पहा। तसंच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असो, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग असे ते काही टॉपिक्स आहेत। तर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील, सब्जेक्ट्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। थँक्यू सो मच। हा व्हिडिओ मी 4 भागांमध्ये विभागला आहे। फर्स्ट इज मोनोक्रोम, सेकंड कलर्स फ्रॉम सेम फॅमिली, थर्ड कलर्स फ्रॉम डिफरंट फॅमिली दॅट कॉम्प्लिमेंट इच अदर, अँड फोर्थ इज न्यूट्रल कलर्स। पॉइंट नंबर 1, मोनोक्रोम। आता काही लोकांना मोनोक्रोम म्हणजे काय हे माहित नसेल, तर मोनोक्रोम म्हणजे काय, तर मोनो इज 1 एक आणि क्रोम म्हणजे रंग, म्हणजे एका रंगाचा आउटफिट, ह्यालाच मोनोक्रोम म्हणतात। हा सगळ्यात सोपा असा टाइप आहे, म्हणजेच खालपासून वरपर्यंत तुम्ही सगळा सेम कलर घालणार आहात। कलर सायकोलॉजीनुसार म्हणजेच मानसशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की मोनोक्रोम घातल्याने तुमची एक युनिटी दिसते, तुम्ही एक आहात असं दिसतं, सोफिस्टिकेटेड दिसता, क्लासी दिसता। असा जो टाइप आहे तो प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही इव्हेंट्सला खूप सुंदर दिसतो। वॉर्म अंडरटोन साठी बेज, ब्राऊन, लाल कलर, क्रीम कलर, आयव्हरी असे सगळे कलर्स खूप छान दिसतील, खूप उठून दिसतील। आणि त्याचबरोबर तुम्हाला समर कलर्स घालायचे असतील तर पिवळा कलर खूप सुंदर दिसतो। पिवळा अख्खा, मस्टर्ड येल्लो म्हणू शकता किंवा लेमन येल्लो म्हणू शकता, तर ते दोन्ही कलर्स खूप छान दिसतील तुम्हाला। अशा आउटफिट्सवर तुम्ही सिंपल स्टोन देखील घालू शकता, स्टोन इयरिंग्स किंवा गोल्डन रिंग्स पण घालू शकता, गोल्डन हुप्स पण घालू शकता। तसंच कूल अंडरटोन साठी ऑल ब्लॅक, जेट ब्लॅक कलर किंवा ऑल व्हाईट, प्युअर व्हाईट कलर खूप सुंदर दिसेल, खूप छान दिसेल, खूप उठून दिसेल। त्याचबरोबर तुम्ही रॉयल ब्लू कलर जर का पूर्ण घातलात तरी तो खूप सुंदर दिसणार आहे। जम्प सूट्स देखील हा खूप छान ऑप्शन आहे कुठल्याही अंडरटोन साठी। नेहमी ड्रेसेस घालायच्या ऐवजी तुम्ही जम्पसूट घालू शकता। जम्पसूट पण अख्ख्या एका कलरचा येतो आणि त्याचबरोबर तुम्ही जर का कम्फर्टेबल असाल जम्पसूट्सवर पण आधी मेन्शन केलेले कलर्स तुम्ही घालू शकता। आता तुम्हाला जम्पसूट्स पण घालायचे नाहीये, ड्रेसेस पण घालायचे नाहीयेत, तर तुम्ही असंही करू शकता की एक टॉप घेऊ शकता छान कलरचा। जर का तुम्ही वॉर्म अंडरटोनचे असाल तर लाल कलर खूप छान दिसेल, कूल अंडरटोनचे असाल तर रॉयल ब्लू कलर खूप छान दिसेल। तो पफ शोल्डर्सचा वगैरे घ्यायचा, म्हणजेच त्याचे शोल्डर्स जे आहेत ते वेगळ्या टाईपचे असायला पाहिजेत। आणि त्याचबरोबर जी पॅन्ट आहे ती पण त्याच कलरची घ्यायची, म्हणजे सपोज लाल असेल वरती तर लाल पॅन्ट घ्यायची। जर का तुम्ही लाल बोल्ड कलर तुम्हाला खूप वाटत असेल तर थोडा सौम्यकडे जा, तुम्ही ऑरेंजकडे जाऊ शकता किंवा लाईट रेडकडे जाऊ शकता। तेच तुम्हाला रॉयल ब्लू खूप जास्ती वाटत असेल तर तुम्ही स्काय ब्लू कडे जाऊ शकता। पण अख्खा एक पॅन्ट म्हणजे ट्राउझर्स जी आहे ती पण त्याच कलरची घेऊन तुमचा एक अख्खा मोनोक्रोमॅटिक लुक दिसेल आणि तो खूप सुंदर दिसेल। अशा अजून 2 एक्स्ट्रा टिप्स मी लास्टला सांगणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। पॉइंट नंबर 2, कलर्स ऑफ द सेम फॅमिली। आता कलर फॅमिली म्हणजे काय, तर रंगांचा जो घटक असतो ह्यू, तो सगळ्या रंगांमध्ये सारखा असतो। त्याचबरोबर दुसरे जे घटक असतात ब्राईटनेस आणि सॅच्युरेशन ते तुम्ही बदलू शकता, पण ह्यू जो आहे तो सेमच राहतो, म्हणजेच त्याला एकत्र एक कुटुंब म्हणतात, एका कुटुंबाचा रंग म्हणतात। मोनोक्रोमॅटिक पेक्षा हा टाइप वेगळा आहे। ते कसं, तर तुम्ही दोन्ही रंग जे आहेत ते तुमचे त्याच सेम फॅमिलीतले असणार आहेत, त्या सेम कुटुंबातले असणार आहेत, पण ते वेगवेगळे रंग असणार आहेत। फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही लाईट पिंक टॉप घातलेला आहात, पीच टॉप घातलेला आहात, तर त्याचबरोबर त्याच्या खाली तुम्ही डस्टी पिंक कलरचा जो आहे तो ट्राउझर घातलेला आहे किंवा डार्क पिंक कलरचा ट्राउझर घातलेला आहे, किंवा तुमचा डार्क ब्लू कलरचा जर का टॉप असेल तर तुम्ही लाईट ब्लू, स्काय ब्लू किंवा टर्कॉइज ब्लू अशा वेगवेगळ्या ब्लूजची पॅन्ट घातलेली आहे, तसं खूप छान स्टनिंग दिसतं हे। वॉर्म अंडरटोन वाल्यांनी जर का घालायचं असेल तर तुम्ही ब्राऊन कलर खूप चूज करू शकता। तुम्ही ब्राऊन लेदर पॅन्ट्स किंवा ब्राऊन फ्लेअर्ड पॅन्ट्स जे असतात त्या पण घालू शकता आणि वर छान लाल कलरचा टॉप घालू शकता। ह्याच्याने तुम्ही एकाच कुटुंबातले दिसाल, पण ऍट द सेम टाइम हे वेगवेगळे रंग उठून दिसतील। तसंच तुम्हाला थोडं सौम्य जायचं असेल, तुम्हाला लाल घालायचा नसेल अगदी, तर तुम्ही लालचा खूप लाईट शेड घालू शकता किंवा ब्राऊनची खूप लाईट शेड घालू शकता। ब्राऊनची लाईट शेड म्हणजे बेज घालू शकता तुम्ही, किंवा क्रीम कलर असतो तो घालू शकता, किंवा किंचित असा ब्राऊन पण अगदी थोडासा ग्रे मिक्स आहे तो घालू शकता। आणि त्याच्याखाली तुम्ही छान बोल्ड ब्राऊन पॅन्ट्स घालू शकता, ब्राऊन पर्स घेऊ शकता।
हे सगळ्याचा असा लुक तुम्ही इमॅजिन करू शकत असाल. तसंच तुम्ही मस्टर्ड येलो टॉप घातलाय आणि खाली छान शॉर्ट्स घातली ऑरेंज कलरची, किंवा स्कर्ट घातलाय छान ऑरेंज कलरचा, फ्लेड पॅन्ट्स घातल्यात, ट्राउझर्स घातल्यात ऑरेंज कलरच्या, तरी खूप छान दिसतो हा लुक. तुम्ही छान दोन्ही कलर्स खूप रॉक करू शकाल बिकॉज तुमचा अंडरटोन आहे वॉर्म. तुम्हाला सेंटर स्टेजला असायला आवडत असेल तर तुम्ही छान डार्क कलर्स घालून, बोल्ड कलर्स घालून तुम्ही छान मिरवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला तसं नसेल आवडत तर थोडे सौम्य कलर्स घालू शकता. आपण कुठलाही कलर घालू शकतो हे लक्षात ठेवायला पाहिजे, फक्त त्याची इंटेन्सिटी आपण बदलू शकतो आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठलं सूट होतं त्यानुसार तुम्ही ती इंटेन्सिटी चेंज करू शकता. तसंच कूल अंडरटोनला तुम्ही लॅव्हेंडर कलरचा किंवा लायलॅक कलरचा टॉप घातलाय आणि खाली छान डार्क पर्पल कलरची पॅन्ट घातली किंवा डार्क पर्पल स्कर्ट घातलाय, असा देखील कॉम्बिनेशन जे आहे ते खूप सुंदर दिसेल कूल अंडरटोनला. त्याचबरोबर तुम्ही लाईट पिंक कलरचा टॉप घातलेला आहे आणि खाली डार्क पिंक कलरची पॅन्ट घातली किंवा डार्क पर्पल कलरची पॅन्ट घातली, ती देखील खूप सुंदर दिसेल. तसंच लाईटेस्ट शेड ऑफ ग्रीन टॉप घातलाय, म्हणजे अगदी लाईट कलरचा ग्रीन घातलाय आणि खाली छान डार्क कलरचं, म्हणजे जसं झाडांचा कलर असतो तशी पॅन्ट घातलेली आहे डार्क ग्रीन कलरची, ती देखील खूप सुंदर दिसेल आणि तो जो एक दोन्ही कलर्सचा लुक असेल तो खूप छान एकत्र उठून दिसेल कूल अंडरटोनला. तसंच अजून एक टिप म्हणजे तुम्ही मोनोक्रोमॅटिक लुक आतून करू शकता. म्हणजेच काय की तुमची टॉप आणि बॉटम जे आहे ते एकाच कलरचं ठेवायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही ते पिंक कलरचं ठेवलेलं आहे, लाईट पिंक कलरचा तुमचा वरचा आहे आणि खालचा पण लाईट पिंक कलरचा आहे. त्याचबरोबर तुम्ही ब्लेझर घातलंय आणि ब्लेझर छान डार्क पिंक कलरचा आहे, त्याचमुळे काय होतं की आतून मोनोक्रोमॅटिक दिसतं पण वरून एक डार्क पिंक कलरचा आल्यामुळे सगळं एका कुटुंबातलं दिसतं. असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स खूप छान दिसतात तेच जीन्स टॉप घालण्यापेक्षा. पॉईंट नंबर 3, कलर्स फ्रॉम डिफरंट फॅमिली दॅट कॉम्प्लिमेंट इच अदर. वेगवेगळ्या कुटुंबातले रंग आपल्याला एकत्र करून एक छान आउटफिट क्रिएट करता येऊ शकतो. असे काही आउटफिट्स खूप युनिक वाटतात आणि असं वाटतं की तुम्ही त्याच्यावर खूप मेहनत घेतलीये, पण ऍट द सेम टाइम तुम्ही तेवढी मेहनत न घेता फक्त तुम्हाला कॉम्बिनेशन्सचे ट्रिक्स माहिती आहेत म्हणून तुम्ही खूप छान दिसता. फॉर एक्झाम्पल केशरी आणि निळा कलर हे दोन्ही वेगळ्या कुटुंबातले कलर आहेत. एक वॉर्म कलर आहे, एक कूल कलर आहे, पण ते एकत्र खूप छान दिसतात. आता तुम्हाला इमॅजिन होत असेल दोन्ही लाऊड कलर्स आहेत तर एकत्र घातलं तर आपण जरा खूपच ऑड वाटू का, पण नाही. ऑरेंजची इंटेन्सिटी खूप मॅटर करते आणि ब्लूची इंटेन्सिटी खूप मॅटर करते ह्यामध्ये. तसंच लाल आणि निळा हे पण खूप छान दिसतं. तसंच येलो आणि पर्पल पण खूप छान दिसतो. हे वेगवेगळे रंग एकत्र येऊन खूप छान दिसतात. एकाचा तुम्ही टॉप करू शकता, एकाचा तुम्ही पॅन्ट करू शकता. तसंच ग्रे रंग जो आहे तो पण खूप छान दिसेल जर का तुम्ही तो कुठल्या तरी ब्राईट रंगाबरोबर घातलात तर, कारण का ग्रेला स्वतःचा खूप न्यूट्रलनेस असतो, खूप बेसिक दिसतो तो. पण त्याचबरोबर तुम्ही जर का तो छान असा ब्राईट पिंक बरोबर किंवा ब्राईट ब्लू बरोबर घातलात तो खूप उठून दिसेल. आणि त्याचं जे कॉम्बिनेशन आहे की पॅन्ट आणि ट्राउझर जी आहे ती तुम्ही ग्रे घेतली आणि त्याच्या वरचा जो टॉप आहे तो तुम्ही छान ब्राऊन किंवा पिंक घेतलाय किंवा ब्लू घेतलेला आहे, किंवा असं पण करू शकता की छान तुम्ही ओव्हरऑल घेतलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्ही डार्क पिंक किंवा डार्क ब्लू कलरचं काहीतरी घातलंय, खूप सुंदर दिसेल. अजून एक टिप म्हणजे जर का तुम्ही वॉर्म अंडरटोनचे असाल तर तुम्ही जो वरती कलर घालणार आहात म्हणजेच टॉपला जो कलर घालणार आहात तो तुम्ही ब्राईट साईडचा घालावात, वॉर्म कलरचा घालावात, म्हणजे लाल, पिवळा किंवा केशरी जो असेल तो. तेच तुम्ही जर का कूल अंडरटोनचे असाल तर तुम्ही वरती जो कलर घालणार आहात तो निळा, हिरवा, पर्पल असा काहीतरी कलर घालू शकता आणि त्याच ऑपोजिट तुम्ही खाली वेगळ्या कुटुंबातला कलर घालू शकता. तुमच्या चेहऱ्याला चांगला जो कलर दिसतो ज्याच्यात तुम्ही अंडरटोननी उठून दिसता तो कलर तुमचा टॉपला असेल आणि त्यामुळे तुमचा चेहरा छान तजेलदार ग्लोईंग दिसेल. पॉईंट नंबर 4, न्यूट्रल कलर्स. न्यूट्रल कलर्स जे असतात ते छान म्युटेड असतात. त्याचं जे इंटेन्सिटी असतं, त्याचं जे सॅच्युरेशन असतं ते पण खूप लोअर साईडला असतं, खूप कमी असतं. त्याचमुळे कुठल्याही कलर बरोबर हे रंग एकत्र जातात. न्यूट्रल कलर जे असतात ते कॉलेजला किंवा ऑफिस मीटिंग्सला किंवा छान डिनर पार्टीजला, इव्हेंट्सला पण खूप छान दिसतात. आता तुम्हाला लुक जर का सौम्य करायचा असेल तर न्यूट्रल कंबाईन कसं करायचं, तर तुम्ही न्यूट्रलवर न्यूट्रल घालू शकता. म्हणजेच तुम्ही जर का बेज घातलाय तर त्याच्या खाली बेज घालू शकता, म्हणजे बेज पॅन्ट्स आहेत, बेज टॉप आहे किंवा बेज असं जॅकेट आहे आणि त्याच्या आत तुम्ही व्हाईट टॉप घातलाय, किंवा असं करू शकता की ग्रेवर ग्रे घालू शकता किंवा टोपवर टोप घालू शकता. पण जर का तुम्हाला फक्त न्यूट्रल करायचं नसेल तर तुम्ही न्यूट्रल बरोबर थोडे डार्कर शेड्स पण घालू शकता. म्हणजे एक जो तुमचा टॉप आहे तो न्यूट्रल ठेवून त्याच्या खाली जी पॅन्ट आहे ती तुम्ही थोडी डार्क करू शकता किंवा त्याचा दुसरा न्यूट्रल कलर घालू शकता. म्हणजे जर का तुम्ही टॉप जो आहे तो टोप कलरचा घेतला असेल तर तुम्ही ब्लॅक पॅन्ट्स घालू शकता किंवा छान कॅमेल कलरचे पॅन्ट्स घालू शकता. त्याचबरोबर जर का तुम्ही क्रीम कलरचा टॉप घेतला असेल तर तुम्ही ट्राउझर्स जे आहेत ते ब्राऊन घालू शकता किंवा स्कर्ट घालू शकता ब्राऊन कलरचा. ह्याने
याने तुम्ही न्यूट्रल देखील घालता, त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं अजून उठून दिसायचं असेल तर तुम्ही छान खाली वेगळ्या कलरचं घातलेलं आहे. त्याच शेडमध्ये आहे सेज ग्रीन आणि बेज, हा एकत्र खूप छान दिसतो. मिंट ग्रीन आणि व्हाईट पण खूप छान दिसतो. जर का तुम्हाला कुठला न्यूट्रल कलर कशावर घालायचा हे कन्फ्यूज होत असेल तर कुठलाही न्यूट्रल कलर जो आहे म्हणजे बेज, टोप, कॅमेल कलर जो आहे तो किंवा क्रीम कलर जो आहे तो तुम्ही ब्लॅक किंवा व्हाईट बरोबर घालू शकता. ते एकत्र खूप छान दिसेल. अशाच बरोबर तुमचा जर का अख्खा न्यूट्रल लुक होत असेल, म्हणजेच वरती जर का बेज टॉप असेल, खाली जर का बेज ट्राउझर असेल, तर तुम्ही एक काम करू शकता की तुम्ही बोल्ड कलरचे बेल्ट घालू शकता. म्हणजे डार्क ब्राऊन कलरचा बेल्ट घातलाय किंवा डार्क ब्राऊन कलरची साईड बॅग घेतली, डार्क ब्राऊन कलरचे सँडल्स घातलेत. त्याच्याने काय होणार आहे की तुमचा जो लुक आहे तो छान पुट टुगेदर दिसेल आणि तुम्ही वॉश आउट होणार नाही. आणि एक क्लासिक कॉम्बिनेशन म्हणजे काळं आणि पांढरं, ब्लॅक अँड व्हाईट. तुम्ही ब्लॅक टॉप बरोबर व्हाईट ट्राउझर्स घालू शकता, व्हाईट स्कर्ट्स घालू शकता. व्हाईट टॉप बरोबर, व्हाईट लेसी टॉप बरोबर किंवा असं छान सिंथेटिक टॉप बरोबर तुम्ही ब्लॅक पॅन्ट्स घालू शकता, ब्लॅक ट्राउझर्स घालू शकता, ब्लॅक फ्लेअर्ड पॅन्ट्स घालू शकता किंवा ब्लॅक जीन्स घालू शकता, ब्लॅक स्कर्ट्स घालू शकता. असे वेगवेगळे ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन्स तर आपल्याला माहितीच आहेत आणि ते कधीच आउट ऑफ फॅशन जाणार नाहीत. हेच तुम्हाला जर का कॅज्युअली घालायचं असेल तर ब्लॅक अँड व्हाईट घालून तुम्ही त्याच्यावर छान रेड कलरची पर्स घेतलीये किंवा रेड कलरचा बेल्ट घातलाय किंवा छान रेड कलरचे शूज घातलेत तर त्याच्याने एक तुम्हाला कलर पण दिसेल, ऍट द सेम टाइम तुम्ही छान कॅज्युअली चाललाय हे पण कळेल. आता ती वेळ आली की मी ज्याच्यात तुम्हाला शेवटी 2 टिप्स सांगणार आहेत. त्या म्हणजे पॉईंट नंबर 1, आता तुम्हाला कुठलाही एक रंग घालायचा आहे. म्हणजे तुम्ही जर का वॉर्म अंडरटोनचे असाल तर तुम्हाला अख्खा एक रंग घालायचा आहे, तो आहे लाल लेट्स से किंवा ऑरेंज आहे तो रंग. त्याचबरोबर तुम्हाला जर का ऑरेंज घालायचा आहे पण तुम्हाला कूल अंडरटोनचा पण थोडासा इफेक्ट हवा असेल तर तुम्ही असं करू शकता की अख्खा मोनोक्रोमॅटिक लुक तुमचा ऑरेंज करू शकता, पण त्याच्याबरोबर तुम्ही जो बेल्ट आहे किंवा त्याच्याबरोबर तुमची पर्स आहे किंवा छान नेकलेस आहे तो तुम्ही निळा कलर करू शकता. किंवा त्याचबरोबर जर का तुम्ही कूल अंडरटोनचे असाल आणि तुम्हाला अख्खा निळा घालायचा आहे तर तुम्ही त्याचा बेल्ट किंवा छान पर्ल नेकलेस जो आहे तो किंवा छान पर्स असेल ती तर तुम्ही पिवळी करू शकता. म्हणजे त्याच्याने तुमचे एक वेगळे 2 रंग एकत्र पण येणार आहेत आणि ऍट द सेम टाइम तुमच्या कूल टोनला किंवा तुमच्या वॉर्म टोनला जो कलर सूट होतो तोच तुम्ही घातला असाल. पॉईंट नंबर 2, अजून असे रेअर कॉम्बिनेशन्स कुठले आहेत हे सांगणार आहे मी आता तुम्हाला. रेड आणि गोल्ड हे दोन्ही कॉम्बिनेशन्स खूप छान दिसतात. हे आपल्याला छान ब्रायडल्स मध्ये पण दिसतात. मग तसेच तुम्ही ट्रेडिशनल ड्रेसेस मध्ये पण रेड आणि गोल्ड एकत्र आणून घालू शकता. हे वॉर्म अंडरटोनला खूप छान दिसेल. ब्लू आणि येल्लो हे तो कॉम्बिनेशन्स खूप सुंदर दिसतील. पिंक आणि ग्रीन हे पण कॉम्बिनेशन्स खूप छान दिसतील. ग्रीन आणि येल्लो हे पण खूप छान दिसतील. ऑरेंज आणि डार्क ब्राऊन हे एकत्र कॉम्बिनेशन्स खूप छान दिसतील. असं लाईट ब्लू किंवा टील कलर बरोबर तुम्ही छान रेड किंवा ब्राऊन घालू शकता. हे युनिक कॉम्बिनेशन्स खूप सुंदर दिसतील. या व्हिडिओ नंतर तुम्हाला वेगवेगळे ट्राउझर्स कुठले घालू शकतात किंवा ट्राउझर्स किंवा पॅन्ट्स किंवा फ्लेअर पॅन्ट्स असे कुठले वेगवेगळे टाइप्स आहेत बॉटम वेअरचे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की एक व्हिडिओ घेऊन येईल यावर. त्याचबरोबर वेगवेगळे टॉप्स किंवा ड्रेसेस अजून काही असं हवं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल द एंड. सी यू सून.